नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पेण शहरातील ॲक्सिस बँकेच्या महिला शाखा प्रबंधक प्रीती सुर्वे हिने बँकेत तारण ठेवलेल्या 17 लाखांच्या दागिन्याचा अपहार केल्याची घटना 24 फेब्रुवारी 2023 रोजी उघडकीस आली होती। या घटनेच्या तपासांती पोलिसांनी प्रीती सुर्वे हिला अटक केली आहे। बँकेत ग्राहकांनी तारण ठेवलेले अंदाजे 28,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने प्रीती सुर्वेने लॉकरमधून काढून घेतले होते। त्या सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवजी तिने त्या जागी बनावट दागिने ठेवले होते। प्रीतीने चोरलेले खरे दागिने मुथूट फायनान्स आणि IIFL या बँकांमध्ये तारण ठेवून 21,11,971 रुपये घेऊन आपल्या स्वार्थासाठी वापरले। तिने एकूण 17 लाख रुपयांचा अपहार केला होता। गेल कंपनीच्या पाईपलाईन विरोधात 24 गाव शेतकरी संयुक्त कृती समिती चांगलीच आक्रमक झाली आहे। पेणमधील शेतकऱ्यांनी पेण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं। यामध्ये रावे, डावरे, जोहे, कळवे, कणे, बोरजे, ओढांगी, वाशी, बोरी, वडखळ, शिरकी, बोरवे, मसद या गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते। गावातील जमिनींची किंमत भविष्यात करोडो रुपयांची आहे, मात्र आता शासन कवडीमोल किमतीला आमच्या जमिनी घेऊ पाहत आहे, असे उद्गार यावेळी समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी काढले। उपोषणाला आमदार रविशेठ पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भेट देत शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं वचन दिलं। कर्जतमधील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या बाजूकडील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना आता नेरळ बोपेले या जिल्हा मार्गाचं काम सुरू आहे। या रस्त्यावरील अतिक्रमण नागरिकांनी स्वतःहून हटवायला सुरुवात केली आहे। प्रशासनाकडून सर्वांना अतिक्रमणाबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या। यामुळे नागरिकांनी स्वतः ही भूमिका घेतली आहे। दरम्यान गेली 7 वर्ष या अतिक्रमणाचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी लावून धरला होता। त्यानंतर प्रशासनानं अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्यासाठी पुढाकार घेतलाय, मात्र त्यापूर्वीच नागरिकांनी स्वतःचं अनधिकृत बांधकाम काढण्यास स्वतःहून सुरुवात केली आहे। उरण पूर्व विभागातील गावे, कंटेनर यार्ड आणि व्यावसायिकांना विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी खोपटा पुलावरून टाकण्यात आलेली HT हाय जंक्शनची केबल रात्रीच्या अंधारात कोणीतरी कापून नेल्याची घटना घडली आहे। यामुळे करोडो रुपये किमतीची विद्युत वाहक केबल चोरीस गेली। ही महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदारांनी लंपास केली, अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमधून ऐकू येत आहे। महावितरण कंपनीनं सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी 2 वर्षांपूर्वी सुमारे 8 कोटी रुपये खर्चून HT हाय जंक्शन केबल टाकली होती। टेनिस बॉल क्रिकेटला मिळालेली व्याप्ती, खेळाडूंसाठी प्रोत्साहन, खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून अलिबागमध्ये PNP चषक टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन करण्यात आलंय। शेकाप, PNP ग्रुप, जिल्हा महिला आघाडी तसंच पुरोगामी युवक संघटना, चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग, रोहा, मुरुड या 3 तालुक्यांसाठी ही दर्जेदार व्यावसायिक टेनिस क्रिकेट स्पर्धा दिनांक 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात होणार आहे। संघर्ष योद्धा प्रभाकर पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी PNP चषक संपन्न होत आहे। अलिबाग कुरुळ येथील RCF शाळेच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला। अल्पावधीत माजी विद्यार्थ्यांचं पुनर्मिलन ठरलं असतानाही मुंबई, नवी मुंबई, अहमदनगर, पुणे, दुबई आणि देशभरातील इतर अनेक ठिकाणाहून 1989 ते 2015 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या बॅचचे विद्यार्थी संमेलनासाठी उपस्थित होते। या मेळाव्यात विविध बॅचमधील सुमारे 300 विद्यार्थ्यांचं पुनर्मिलन झालं। समितीने सेवानिवृत्त शिक्षकांनाही आमंत्रित करण्याकडे विशेष लक्ष दिलं होतं। सुमारे 20 सेवानिवृत्त शिक्षक, 50 वर्तमान शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत भावनिक क्षणांचा अनुभव घेतला। गेली 75 वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पेण तालुक्यातील मळेघर गावातील ग्रामस्थांची प्रतीक्षा अखेर संपली असून आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय सुभाष शेठ पाटील यांच्या स्वप्नातील रामसेतू उभारण्याचं कार्य पूर्णत्वास गेल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी व्यक्त केली। मळेघरमध्ये उभारण्यात आलेल्या पुलाचं उद्घाटन माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। 75 वर्ष झाली तरी 2 गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम झालं नव्हतं। ग्रामस्थांच्या मागणीनंतर आमदार रविशेठ पाटील यांनी निधी देऊन हा पूल बांधण्यात आलाय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।